नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, LIC कडून इथे व्हॅकन्सी निघालेली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून. ओके. भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती 2025 ची. इथे जे तुमचे पद असणार आहे मित्रांनो, असिस्टंट इंजिनियर आणि असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी असणार आहे, AO साठी, स्पेशलिस्टसाठी. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. टोटली दोघं पदांना मिळवून इथं 491 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार, शैक्षणिक पात्रता बी बी बी-टेक वाले इथं अप्लाय करू शकतो सिव्हिल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा आपलं CA वगैरे आपण असाल, पदवीधर असाल, LLB वाले असाल, तरीही आपण अप्लाय करू शकतो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला आणि टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta ID, Facebookला फॉलो करून ठेवायचं आहे. आता ही जी व्हॅकन्सी असणार आहे, LIC कडून असणार, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून, जे की आता मुंबईला हेड ऑफिस असणार आहे. याच्यामध्ये रिक्वायरमेंट असणार आहे असिस्टंट इंजिनियर, EE आणि सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी. ओके. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्टसाठी बॅच नंबर 32 असणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडियाकडून LIC कडून व्हॅकन्सी असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथं भरायचे. ऑल इंडियन सिटिझनशिप इथं फॉर्म भरू शकता. असिस्टंट इंजिनियर AE साठी आणि सिव्हिल इलेक्ट्रिकलसाठी आणि AO स्पेशलिस्टसाठी. ओके. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. टोटली त्याची व्हॅकन्सी असणार आहे असिस्टंट इंजिनिअरसाठी 81 पदं असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेली आहे माहिती वगैरे, जी की 81 पदांमध्ये पोस्ट, आपल्या कॅटेगरी व्हॅकन्सी, टोटल व्हॅकन्सी. आता असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी इथं 50 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरीमध्ये. ओके. आणि असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलला 31 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. टोटल इथं 81 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. ओके. आणि PWD वाल्यांसाठी पण इथे पदं असणार आहे. त्यांची पण चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आता याच्यानंतर 2 नंबरचं जे पद असणार आहे, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी स्पेशलिस्टसाठी 410 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पोस्ट वगैरे दिलेली आहे. टोटल ऑफ याच्यामध्ये आता AO साठी इथं व्हॅकन्सी असणार आहे 30. ओके. कॅटेगरी वाईज AO साठी इथं 10 व्हॅकन्सी असणार आहे. AO ॲक्च्युरियलसाठी इथं 30 व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं AO इन्शुरन्स स्पेशलिस्टसाठी इथं 310 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. आणि AO लीगलसाठी, LLB वाल्यांसाठी 30 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. असे इथे 410 व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. 310 व्हॅकन्सी असणारे फक्त जास्त व्हॅकन्सी स्पेशलिस्टमध्ये. ओके. आणि जनरलिस्टमध्ये पण निघालेल्या आहे. याच्या पहिले 350 पदांसाठी. ओके. त्यानंतर आता इथं खाली आल्यानंतर इथं संपूर्ण कॅटेगरी माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 16/8/2025 पासून याचे जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्टचे इथे आणि असिस्टंट इंजिनिअरचे फॉर्म चालू झालेले आहे. ओके. जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे संपूर्ण माहिती. तर कॅटेगरी वाईज इथं माहिती वगैरे दिलेली आहे. PWDला तर शेड्यूल फॉर इव्हेंट हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असं शेड्यूल फॉर इव्हेंट ॲक्टिव्हिटी तुमची चालू झालेली आहे. तर 16/8/2025 पासून फॉर्म भरायला चालू झालेला आहे. लास्ट डेट असणार आहे 8/9/2025 पर्यंत. आणि तुम्हाला कॉल लेटरचे एक्झामिनेशन 7 दिवसाआधी भेटून जाणार आहे. जे की तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन त्यांनी तारीख दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ती 3/10/2025 इथं होणार आहे. आणि मेन्स एक्झामिनेशन जे टेलेंट होणार आहे 8/11/2025 पर्यंत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे रिक्वायरमेंट, इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे. ओके. आता इलिजिबिलिटी कंडिशन्स वगैरे दिलेलं आहे 1/8/2025 पर्यंत. ओके. आता नेम ऑफ द पोस्ट, एज लिमिट दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता साठी इथं सिव्हिलसाठी इथं एज लिमिट असणार आहे 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 1/8/2025 मध्ये एज लिमिट काउंट होणार आहे. B.Tech साठी इथं आपल्याला इथं आपण अप्लाय करू शकतो क्वालिफिकेशन्सवाले ॲक्टिव्ह. ओके. आता इलेक्ट्रिकलसाठी 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याची पण जन्मतारीख 1/8/2025 पर्यंत काउंट होणार आहे सगळ्यांची. ओके. याच्यात B.Tech वाले इलेक्ट्रिकलवाले इथं अप्लाय करू शकता ॲक्टिव्ह युनिव्हर्सिटीमधून झालेली पाहिजे. त्यानंतर AA चार्टर्ड अकाउंटंटसाठी CA साठी 21 ते 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये बॅचलर डिग्री आपली झालेली पाहिजे आणि आपलं CA आपलं झालेलं पाहिजे फायनल एक्झामिनेशन. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. असोसिएट ऑफ मेंबर आपण पाहिजे. त्यानंतर इथं दिलेलं आहे AUA कंपनी सेक्रेटरीसाठी 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये बॅचलर डिग्री लागणार आहे. आपल्याला क्वालिफिकेशन असणार आहे कंपनी सेक्रेटरीसाठी ICSIचं आपल्याला इथं झालेली पाहिजे डिग्री वगैरे. ओके. आता इथं ॲक्च्युअलसाठी इथं व्हॅकन्सी सर AUची 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री आणि इथं वाली इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार 6 मंथ आपल्याला पेपर इथे एक्झामिनेशन्स वगैरे इथं आलं पाहिजे माहिती वगैरे. ओके. AUA इन्शुरन्स स्पेशलिस्टसाठी 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बॅचलर डिग्री अँड डिसिप्लिन्सवाले आपण इथं अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये आपल्याला
मिनिमम आपल्याला 5 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे लाईफ इन्शुरन्समध्ये. ओके. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर AO लीगलसाठी इथं वॅकन्सी असणार 21 ते 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये लॉ डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. मिनिमम 50 वर्षांमध्ये SC/ST PWDला 45 वर्षांमध्ये लॉ डिग्री झालेली पाहिजे. ओके. तर आपल्याला अप्लाय करण्यासाठी चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओके. आता याच्यामध्ये आता कॅटेगरी वाईज सूट असणार आहे. एज लिमिटमध्ये SC/STला 5 वर्ष सूट, OBCला 3 वर्ष सूट, PWD जनरलसाठी 10 वर्ष सूट, PWD SC/STचा 15 वर्ष सूट, PWD OBCला 13 वर्ष सूट. ओके. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनमध्ये जनरल कॅटेगरीला 5 वर्ष सूट, एक सर्व्हिसमॅन SC/ST 10 वर्ष सूट, एक सर्व्हिसमॅन OBC 8 वर्ष सूट. ओके. आणि त्या LICचे लाईव्ह एम्प्लॉय असेल तर 5 वर्ष सूट असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता याच्यामध्ये संबंधित मिलिटरी वगैरेचं आपण इथं जॉब केलेला आहे 3 ते 5 वर्षापर्यंत, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एम्प्लॉयमेंटची सॅलरी, जे की तुम्हाला बेसिक पे असणार, बेनिफिट्स वगैरे असणार आहे. 88,635 बेसिक पे असणार आहे. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग वगैरे तुम्हाला इथं समोर हाऊस रेंट्स वगैरे मिळणार आहे, अलाउन्स, सिटी अलाउन्स मिळणार आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सिव्ह मिळणार आहे. तर आपलं तुम्हाला सॅलरी जाऊ शकतो ₹1,26,000 पर मंथ एका सिटीनुसार. ओके. बेनिफिट्स असणार आहे आपल्याला ग्रॅज्युटी पेन्शन स्कीम असणार आहे, ग्रॅज्युटी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं LIC त्यानंतर कॅश मेडिकल बेनिफिट असणार आहे. त्यानंतर मेडिकल ग्रुप इन्शुरन्स असणार आहे, ग्रुप इन्शुरन्स असणार आहे, व्हेकल लोन भेटणार आहे, होम लोन भेटणार आहे. सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. आता याच्यात सर्व्हिस कंडिशन्स वगैरे दिलेले आहेत, जे की तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे CS साठी इथं जे मुंबईसाठी इथं वॅकन्सी असणार आहे ओन्ली, आणि इथं AOA, CSAसाठी मुंबई आणि अदर 8 झोनल ऑफिसरसाठी वॅकन्सी आहे. आता इथं स्पेशलिस्टसाठी जी वॅकन्सी असणार आहे 5 इयर आपल्याला इथं पिरियड असणार आहे. ओके. आणि इथं AO लीगलसाठी ते 1 वर्षाचा असणार आहे सांगण्यात आलेलं आहे. आता याची संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्यायची. प्रोबेशन पिरियड जो की तुमचा असणार आहे 1 वर्षाचा इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला इथं प्रोबेशन पिरियड दिलेलं आहे. सर्व्हिस बॉन्ड असणार आहे, गॅरंटीड बॉन्ड ₹5,00,000चा बॉन्ड असणार आहे 4 वर्षांसाठी. ओके. याच्यामध्ये ॲप्लिकेशन फीज असणार आहे नॉन रिफंडेबल. SC/ST PWD ₹85 प्लस GST असणार आहे. ऑल अदर कॅन्डिडेटसाठी ₹700 प्लस आपल्याला GSTचे चार्जेस वगैरे असणार आहे. ओके. अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. जे की तुम्हाला आता याची एक्झामिनेशन जो असणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो पॅटर्न. आता याच्यामध्ये आपल्याला प्री एक्झामिनेशन असणार आहे, मेन्स एक्झामिनेशन असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. तर प्री एक्झामिनेशन जी असणार आहे तुमची, याच्यामध्ये दिलेली त्यांनी प्री एक्झामिनेशन AOA स्पेशलिस्ट अँड चार्टर्ड अकाउंटंट आणि सगळ्यांसाठी इंजिनिअरिंग वगैरे. ओके. याच्यामध्ये प्री एक्झामिनेशन दिलेलं आहे, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स, मीडियम ऑफ एक्झाम, कट ऑफ मार्क दिलेले आहे, ड्युरेशन दिलेलं आहे. 1 तासाचा टाईम असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 20-20 मिनिटासाठी 3 सेशनमध्ये डिवाइड केलेले आहे, जे की याच्यामध्ये रिझनिंग अबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी इंग्लिश हिंदी लँग्वेज देऊ शकता, 20 मिनिटाचा टाईम आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन 35 मार्क इंग्लिश हिंदी लँग्वेज देऊ शकता, 20 मिनिटाचा टाईम आहे. आणि याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी इथं ग्रामर्स वगैरेचे 30 क्वेश्चन 30 मार्क. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला द्यायची एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ्स वगैरे जे असणार आहे LICच्या नुसार डिकेट केले जाणार आहे. 20 मिनिटाचा टाईम असणार आहे. 70 मार्कांचा इथं पेपर होणार आहे. हा फक्त तुमचा क्वालिफाय पेपर असणार आहे इंग्लिशचा, जे की याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल करणं याच्या अप्रॉक्स आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे फक्त बस. ओके. क्वालिफाईंग पेपर असणार आहे. याच्यामध्ये 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. आता फेज 2 मध्ये असणार आहे AOA स्पेशलिस्टसाठी, चार्टर्ड अकाउंटंटसाठी, आणि जे पण असेल 150 मार्कांचे इथे नो निगेटिव्ह मार्किंगमध्ये एक्झामिनेशन असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग होती 150 क्वेश्चन 150 मार्कांसाठी. ओके. आता याच्यामध्ये दिलेला पॅटर्न तुमचा, जो की पॅटर्न आहे 30 सेशनमध्ये रिझनिंग अबिलिटी 3 क्वेश्चन असणार आहे 30 मार्कांसाठी. याच्यामध्ये क्वालिफाय मार्क दिलेले आहे. इंग्लिश हिंदीमध्ये आपल्याला SC/STला 13 मार्क पाडायचं आहे, 30 पैकी 20 आणि 15 मार्क अदर कॅटेगरी. 20 मार्कांचा पेपर होणार आहे. जनरल अवेअरनेसमध्ये इन्शुरन्स अँड फायनान्शियलचे क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. याच्यामध्ये इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता. SC/ST कॅटेगरीला 9 मार्क आणायचे आहे आणि अदर कॅटेगरीला 10 मार्क आणायचे. 10 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे. प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला इथं 50 क्वेश्चन असतात 100 मार्कासाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे. 45 मार्क इथं लागणार आहे SC/ST PWDला, आणि 50 मार्क अदर कॅटेगरीला. 30 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे. ओके. सध्या 100 इथं क्वेश्चन असतात 150 मार्कांसाठी, 60 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे. आता त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असणार आहे. 4 आउट 6 क्वेश्चन असणार आहे. ओके. आपल्याला 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 6 क्वेश्चन असणार आहे टोटल. ओके. आपले 4 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहे. 50 मार्कांचा असणार आहे क्वेश्चन.
इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये 45% आणायची याच्यामध्ये SC PWDला आणि OBCला इथं अदर कॅटेगरीला 50% 60 मिनिटं टाइम दिलेला आहे. आता इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, याच्यामध्ये 2 क्वेश्चन असेल 25 मार्कांसाठी. 9 मार्क इथं क्वालिफाय करायचे SC PWला, 10 मार्क अदर कॅटेगरीला 30 मिनिटांना टाइम दिला जाणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले जे 50 मार्क जे असणार आहे कंडक्ट केले जाणार आहे, याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 150 मार्क इथे धरले जाणार आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, प्री एक्झामिनेशन मध्ये. आता ओके, द प्री एक्झामिनेशन AO लीगलसाठी सेम असा पॅटर्न असणार आहे यांचा पण. ओके, यांचा पण पॅटर्न सेम जे की तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे अशा पद्धतीनेच. ओके, याच्यामध्ये आपल्याला मेन्सचा जो एक्झामिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये असा असणार, याच्यामध्ये पण सेम पॅटर्न आहे. क्वालिफाईंग मार्क्स वगैरे दिलेले आहे, जो की तुम्ही बघू शकता. ओके, दिलेले असा पॅटर्न वरती 100 क्वेश्चन 150 मार्काचा पॅटर्न सेम असणार आहे, फक्त क्वेश्चन इकडे कमी जास्त असू शकतं फक्त. ओके, त्याच्यानंतर इथं मस्ट इथं दिलेली संपूर्ण माहिती वगैरे, आता गाईडलाईन वगैरे आपल्याला वाचून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप. ओके ओके, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ इंटरव्ह्यू वगैरे आपल्या इंटरव्ह्यूचे असणार आहे. 60 मार्क असणार सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये क्वालिफाय करायचं OBC साठी 30 मार्क असणार आहे. SC ST PWDला 27 मार्क लागणार आहे. ओके, जे बी तुमचा फायनल मेरिट लागणार आहे, जे की इथे दिलेलं आहे, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूच्या बेसवरच लागणार आहे 60 मार्कांवर. ओके, प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन पण आपलं होणार आहे आणि प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मिळणार आहे SC ST PWDला. ओके, एक्झामिनेशनच्या पहिले. आणि ते संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, तुम्ही जेणेकरून वाचू शकता. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत असतं आपल्या 2 तास आधी एक्झामिनेशनला चाललं जायचं आहे. हाऊ टू आपल्या ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. 16/8/2025 ते 8/9/2025 पर्यंत. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपला चेकआउट करून टाकायचा आहे. त्यानंतर इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स वगैरे इथं हँडरायटिंग डिक्लेरेशन, ॲप्लिकेशन फॉर्म, याची संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप भरून घ्यायची आहे. पेमेंट फीज जी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने इथं भरायची आहे. ओके, लेफ्ट हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला सगळी माहिती इथं द्यायची आहे स्टेप बाय स्टेप. ओके, इम्पॉर्टन्स इंट्रोडक्शन दिलेले आहे. संपूर्ण माहितीच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायला मिळते. ओके ओके, अशा पद्धतीचे नोटिफिकेशन आले 16/8/2025ला. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. गाईडलाईन वगैरे वाचून घ्यायची आणि फॉर्म आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्हाला Instagram फेसबुकला मेसेज करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला काही माझ्याशी सॉरी अप्लाय करण्याची लिंक पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत आपल्याला चॅनलला लाईक करून ठेवायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.